कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। वर्धनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार मांडत असताना भगवान गोकुळामध्ये अवताराला आले। भगवंताच्या येण्याने संपूर्ण गोकुळ आनंदी झालं। या आनंदामध्ये भगवंतांनी काही बाळलीला करायला सुरुवात केल्या। त्याच्यामध्ये भगवान परमात्मा रांगत असतानाचं काय चरित्र आहे हे आपण बघत होतो। देव रांगायला लागले, त्याच्याकरता रंगनाथ असं नाव महाराजांनी आपल्याला दिलेलं दिसून आलं। भगवंताच्या रांगणाने काही लीला घडल्या। त्याच्यामध्ये भगवान रांगता रांगता यशोदा मैयाच्या जवळ येतात, स्तनपान मागतात। यशोदा मांडीवर त्याला घेते। दूध तापायला लागल्यानंतर पाहिल्यानंतर त्या दुधाकडे जाण्याच्या नादामध्ये भगवंताला मांडीवरनं खाली टाकून दुधाकडे धावते। भगवान दह्याचा डेरा फोडून टाकतात। एकीकडे दूध उतू जातं, एकीकडे दह्याचा डेरा सांडतो आहे। यशोदा रागाला जाते, भगवंताच्या मागं लागते। भगवान पुढं पळतात, यशोदा मागं पळते। काही केल्याने देव हाताला लागत नाही। त्याचं कारण हातामध्ये काठी होती। हातातली काठी सोडली, देव अलगद भगवंताच्या जवळ येऊन आईच्या जवळ येऊन भगवान थांबले। यशोदेने भगवंताला बांधण्याकरता घरातील सगळ्या दोऱ्यांचा वापर करायला सुरुवात केली, परंतु भगवान काही बांधले जात नव्हते। खूप प्रयत्न केला, काही देव बांधले जात नाहीत। शेवटी यशोदा थकते, शांत होते, वृत्ती स्थिर झाली। दोन बोटाचं जे अंतर कमी पडत होतं त्याच्यातलं एक अहमतेचं बोट होतं आणि दुसरं ममतेचं बोट होतं। हे दोन्ही बोटाचं जे अंतर होतं, एक रजाचं बोट होतं, एक तमाचं बोट होतं, एक नामाचं बोट होतं, एक रूपाचं बोट होतं। ही सगळी दोन बोटाचं जे नामरूप नावाच्या दोन बोटाचं अंतर, रज आणि तम नावाच्या दोन बोटाचं अंतर, अहम आणि मम नावाच्या दोन बोटाचं अंतर कमी झालं। भगवान अलगद पद्धतीने बांधले गेले। बांधलं तरी कशाला? उखळाला। कोणीतरी विचारलं असेल, यशोदे उखळाला का बांधते? यशोदेने सांगितलं, हा कृष्ण चोर आणि चोरी करायला सहाय्य करणारे हे उखळ, दोघाला बांधून टाकलं म्हटले। दोघाला बांधून टाकलं। बांधून का घेतात देव? यशोदा का बांधते? याची सगळी कारणं आपण काल खूप विस्ताराने पाहिली। यशोदा विचार करते, झालं आता याला बांधायचं होतं, याच्याकरता मी आत्तापर्यंत धावपळ करत होते आणि एकदा हा हाताला सापडला, याला बांधून टाकलं, झालं बाबा, आता दुसरी कामं करायला मी रिकामी झाली आणि म्हणून दुसऱ्या कामाकडे लक्ष देते। भगवान म्हणतात, जर आई माझ्याकडे लक्ष देत नाही तर मीही आईकडे लक्ष देण्याचा काही संबंध नाही। भक्त माझ्याकडे बघत नसेल तर मीही भक्ताला बघायचा काही संबंध नाही। जर भक्त माझ्याकडे पाहता पाहता दुसरीकडे पाहत असेल तर मी सुद्धा त्याच्याकडे पाहता पाहता दुसरीकडेच बघणार। जो माझ्याकडे बघेल त्याला मी पाहणार। जरा पुढे बोलू, जो माझ्याकडे बघून ऐकेल त्यालाच मी ऐकू येणार। लोक म्हणतात, महाराज आई कळालंच नाही, ऐकायलाच नाही आला तर कसं कळेल? माझ्याकडे बघून जर ऐकलं तर माझं लक्षात येईल। माझ्याकडे पाहून जर नाही ऐकलं, ऐकता ऐकता कोण आले असं जर करायला लागलात, हे मी पुढल्यांना बोलत नाही, असं जर बघायला लागलात इकडं तिकडं तर कसं कळणार? तेवढ्यामध्ये एखादं वाक्य निघून जातं आणि दुसऱ्या दिवशी जर विचारलं, महाराजांनी ते सांगितलं होतं, कधी हो? तू इकडं बघताना, कधी नाही, इकडं तिकडं बघताना। माझ्याकडे बघितलं मी त्यांच्याकडे पाहाल, माझं ऐकलं मी त्यांचं ऐकेल, मला बोलला मी त्यांना बोलेल, मला जेवू घातलं तर मी त्याला जेवू घालेल, मला झोपू घातलं तर मी त्याला झोपू घालेल। भगवान म्हणतात, ज्या ज्या क्रिया तुम्ही मला कराल
त्या त्या क्रिया सगळ्या मी तुमच्या बाबतीत करून टाकेल. तुम्ही मला एखादी करायची क्रिया सोडली, मला तुम्ही तुमच्यातलं काही दिलं तर मीही तुम्हाला देईल. तुम्ही तुमच्यातलं काही न देता मला दे म्हटलं, उपाशी ठेवील, अजिबात नाही. मला तुम्ही काहीतरी द्या, मी तुम्हाला काहीतरी देईल. ह्या सगळ्या क्रिया आणि प्रतिक्रिया सातत्याने आहेत. भगवान विचार करतात की यशोदा माझ्याकडे बघत नाही, आई माझ्याकडे बघत नाही. दुसरा अर्थ, भक्ती माझ्याकडे पाहत नाही. तिसरा अर्थ, भक्त माझ्याकडे बघत नाही. जर तो दुसरीकडे लक्ष देत असेल तर आपणही दुसरीकडे पाहायला हरकत नाही. म्हणून भगवंतांनी त्या दोन वृक्षांकडे पाहिलं आणि त्या दोन वृक्षांकडे पाहिलं आणि भगवान परमात्मा त्या उखळाला घेऊनच त्या दोन वृक्षाजवळ जातात. ते उखळ त्या दोन वृक्षाच्या मध्ये अडकतं. भगवान झटका मारतात, ते दोन वृक्ष उन्मळून खाली पडतात. त्याच्यातून नलकुबेर आणि मणिग्रीव हे जे यक्षाचे किंवा कुबेराचे दोन पुत्र आहेत, त्या दोन पुत्रांचा उद्धार होतो. त्यांना नारदांनी दिलेला शाप असतो. त्या शापातून या दोघांची मुक्तता होते. हे दोघंही भगवंताची स्तुती करायला लागतात. भगवान त्यावेळेसही हसतात, कारण हे मुक्त झालेले आहेत आणि मी बांधलोय. मी बांधलेला असताना हे मुक्त झालेले माझी स्तुती करतात. हरकत नाही, भगवंतांनी आशीर्वाद दिला. ही बातमी सगळीकडे कळायला लागली. सगळे गोपाळ धावत धावत आले. बघा ना, भले मोठेच्या मोठे दोन वृक्ष उन्मळून पडले आणि काही गोपाळ म्हणायला लागले यशोदा मैयाला, नंद बाबाला, आई आम्हाला माहित आहे हे कोणी केलं माहित आहे का? तुमच्या कृष्णाने केलं म्हटले. हे सगळं कारस्थान त्याचं आहे बघा. यशोदा म्हणायला लागली, असं कसं काय घडलं? नंदबाबांनी बघितलं, उखळाला बांधले. पाहिल्याबरोबर नंदबाबाला राग येतो. नंदबाबा त्या उखळातून भगवंताची मुक्तता करतात आणि यशोदेला म्हणतात, हे बघ यशोदे, आता पुन्हा कधी कृष्णाला बांधायचं नाही बरं का, कधी बांधायचं नाही. अहो त्यांनी दही दूध खाल्लं हो. नंदबाबा सांगायला लागले, नाही तर इकुलतं एक आहे, खाल्लं थोडं, काय होतंय त्याला? म्हटलं काय त्याला एवढं झालं ग, एवढी तू त्याच्यावर रागवते आणि असं बांधते? अजिबात पुन्हा कधी बांधायचं नाही. म्हणून नंद बाबा यशोदेला थोडंसं रागवतात. भगवंताची मुक्तता केलेली असते. भगवान मुक्त होतात, मान्य आहे. भगवान बाहेर जाऊन आलेले आहेत. आत्तापर्यंत अंगणाच्या बाहेर पडले नव्हते. पहिल्यांदा नलकुबेर आणि मणिग्रीवाचा उद्धार करण्याकरता देव बाहेर पडलेले होते आणि भगवंतांनी असं सगळीकडे बाहेर बघितलं. सगळ्यांना आनंद झाला. बाहेर जे आहेत त्या सगळ्यांना आनंद झाला. का? आत्तापर्यंत बाळकृष्ण आतच होता, नंदाच्या वाड्यातच होता. आता मात्र वाड्याच्या बाहेर आलेला आहे. तो त्याच्या घरातून बाहेर आलेला आहे. सगळ्याला आनंद झाला. का? कारण आता आमच्या उद्धाराची सुद्धा वेळ आली आहे. भगवंतांनी सगळ्याकडे बघितलं आणि सांगितलं, काळजी करू नका, एकेकाकडे येतो, पण आत्ताच एकदा येत नाही, एक एक दिवस एकेकाकडे येतो, एक एक दिवस एकेकाकडे येतो. येणार आहे म्हटले. भगवान आत गेलेले. भगवंताला वाटायला लागलं आपण बाहेर जाऊन आलोय, थोडंसं आता बाहेर आपण पडलं पाहिजे. भगवंतानी आईला सांगायचं, आई मी जरा थोडंसं बाहेर जाऊन येतो. ठीक आहे, मुलगा मोठा झालाय, आता चालायला लागलाय, थोडं बाहेर इकडं तिकडं फिरणार. भगवान बाहेर जायचे. भगवान बाहेर जायचे, बाळकृष्ण असलेला बाहेर जायचा आणि मग बाहेर गेल्यानंतर कोणाच्याही घरी जायचे, कोणाच्याही घरी जायचे. घरी गेल्याबरोबर त्या घरातल्या ज्या गवळणी आहेत, त्या घरातले जे गोपाळ आहेत, त्यांना आनंद वाटायचा, कारण अत्यंत सुंदर असलेला हा बाळकृष्ण. त्या गवळणी विचार करायच्या, याला बघायला आम्ही सगळी कामं सोडून हिच्या घरात जात होतो यशोदेच्या, आता हा स्वतःहून आमच्या घरामध्ये येतोय. आनंद वाटायला लागला. आणि मग भगवंतांनी त्या घरामध्ये आलं की मग त्या सगळ्या गवळणींनी भगवंताकडे पाहायचं, बाळकृष्णाकडे पाहायचं आणि सहजच विचारायचं, का रे तुला जेवायचं का? भगवंतांनी नाही असं म्हणणंच नाही महाराज. जेवायचं का म्हटलं की बसली मांडे घालून, लगेच सुरू केलं. काय असेल ते, दूध असेल, भात असेल, दही असेल, खायला सुरुवात करायची. बरं, ते खाताना सुद्धा अगदी व्यवस्थित खायचं, खाली सांडू द्यायचं नाही, सांडलेलं असेल तर पुसून घ्यायचं. इतकी सगळी नाटकं भगवंतांनी मुद्दाम होऊन करायची. आपली पोरं तसं करत नाहीत. आपली पोरं आपल्या घरात सांडतात याच्यात नवल नाही, आपल्या घरापेक्षा दुसऱ्याच्या घरात जास्त सांडतात. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं, काय तुम्हाला कुठे घेऊन जाण्याच्या लायकीचे आहेत का? आता इथून पुढे कुठे घेऊन जाणार नाही. कसं तुम्ही त्यांच्यात खाल्लं होतं, ती काय म्हणतील, देतात का नाही आईबाप यांना, असं म्हणतील. लाख आपण आपल्या पोराला बोलतो. भगवंतांनी मात्र इतकं सज्जनपणाचा आव आणायचा. भगवंतांनी अगदी शांतते पद्धतीने भोजन करायचं. एवढंच नाही, गवळण जर एखादं काम करायला लागली तर भगवंत तिच्याबरोबर काम करू लागायचे. आणि मग ती गवळण हलकच भगवंत काम करतोय म्हटल्यानंतर आपल्या स्वतःच्या पोराला म्हणायची, बघा शिका शिका जरा, आहे का नाही, असं शिका जरा, बघा काय आहे, त्याचं घर आहे का, त्याचं घर कुठं आहे, पण तिथून इथं आलाय आणि घरात आपल्या घरामध्ये कामं करतोय. संस्कार कसे असावे तर असे असावे. भगवान असे हलके असायचे. बाकीची म्हणायची, याला याच्या घरात काम करणं होत नाही ना, आमच्या घरात का करायला लागलाय हा?
याच्या घरातलं काही करत नाही, आम्हाला माहिती आहे हे काय आहे, ही इथं घरात येऊन नाटकं का करायला लागलाय. त्या बाकीच्या गोपाळांना काही कळायचं नाही. भगवान मात्र त्यांच्याकडे बघायचे, असं असं वाकडं दाखवायचे, त्यांना शिव्या दिले की भगवंताला बरं वाटायचं. भगवंतांनी अशी कामं करायला सुरुवात केली. एवढंच नाही, कुठं गाईच्या गोठ्यामध्ये जायचं, त्या गवळणीबरोबर शेण काढायचं काम असलं तरी सुद्धा भगवंतांनी ती सुद्धा कामं करायची. मग तर काय महाराज, सगळ्याला आनंद वाटायचा. का? एकतर बाळकृष्णाला पाहण्यातच आनंद वाटतोय, आणि त्याच्या पुढे लौकिकाच्या दृष्टीने विचार केला तर बाळकृष्ण आपल्याबरोबर मदत करतोय, कामं करतोय म्हटल्यानंतर जास्तच आनंद वाटायचं. आनंदाचं वातावरण. भगवान विचार करायला लागले, हरकत नाही, पण भगवंतांनी हळूहळू या आनंदाबरोबर भगवान सगळ्यांचा विश्वास संपादन करत होते. बाळकृष्ण आल्यानंतर काही वाटायचं नाही, उलट हा मदत करणाराच आपल्याला आहे, चांगलंच आहे, त्याच्या येण्याने आनंदच आहे असं वाटायचं. आणि मग भगवंत हळूहळू आपले काही वेळेस काही खोड्या करायला सुरुवात केली. अगोदर विश्वास संपादन करायचा आणि मग खोड्या करायच्या. बरोबर आहे. आपण जिथं जातो का नाही, अगोदर तिथं विश्वास संपादन करायचा. मी तुमचं सगळी कामं करेल, मी कामं करणारा आहे असा विश्वास संपादन करायचा. आणि एकदा बसवलं की पुन्हा 5 वर्ष खोड्या करत राहायच्या. बरोबर आहे का नाही. हे भगवंतांनी तिथं एक राजकारण दाखवले असं म्हणायला हरकत नाही. भगवंतांनी काय केलं, खोड्या करायला सुरुवात केल्या. हळूहळू खोड्या करायला सुरुवात केल्या. भगवान खोड्या करायला लागले, पण त्या खोड्या काही लवकर नजरेत भरत नव्हत्या. भगवंतांनी विचार केला आता काय करायचं. भगवान काय करायला लागले, अचानक एखाद्याच्या गौळवाड्यामध्ये जायचे, गोठ्यामध्ये जायचे. गुरांचा जो गोठा असतो त्या गोठ्यामध्ये जायचे. गोठ्यामध्ये सगळी गुरं बांधलेली असायची, गायी असतील वासरं असतील सगळी बांधलेली असायची. भगवंतांनी काय करायचं, त्या गायी वासरांच्या जवळ जायच्या, त्याच्या ज्या गळ्यातल्या त्या दोऱ्या त्या सगळ्या दोऱ्या सोडायच्या, सगळ्या दोऱ्या सोडायच्या. गायी वासरे सोडितो, नामदेवराय बाळक्रीडेमध्ये वर्णन करतात. गायी वासरे सगळ्याच्या सगळ्या गायी वासरं जेवढे, त्या काळामध्ये गायी वासरं म्हणजे काही थोडी असायची का. त्या काळामध्ये आपल्या घरामध्ये गायी जास्त असणं हे श्रीमंतपणाचं लक्षण होतं. सगळ्या भरपूर गायी, एकेकाकडे हजार गायी असायच्या असं वर्णन भागवतामध्ये दिलेलं आहे. 9 लाख गायी ज्याच्याकडे असतात ना त्याला नंद असं म्हटलं जातं. नंद हे नाव नाही आहे, नंद ही पदवी आहे. भगवान बाळकृष्ण ज्या घरामध्ये जन्माला येतात त्याला नंद का म्हटलं, त्यांच्याकडे 9 लाख गायी होत्या म्हणे. अशा लाखोनी हजारोनी गायी प्रत्येकाच्या घरात असायच्या. भगवान जायचे आणि त्या सगळ्या गायीच्या दोऱ्या सोडायच्या. सगळी जी दावी आहे ती बांधलेली सगळी दोऱ्या सोडायच्या. दोऱ्या सोडल्यानंतर ती गायी वासरं मग आता सोडलंय म्हटल्यानंतर धावपळ करतात ना बाहेर पडायला. सोडलं म्हटलं की धावपळ असते. बघा तुम्ही, एकदा प्रवचन सुटलं नाही, मी तुम्हाला काही म्हणत नाहीये, धावपळ कशाची असते आपली, बाहेर पडायची कुठून तरी, या दरवाज्यातून असो त्या दरवाज्यातून असो, कुठून तरी पहिलं बाहेर पडलं पाहिजे. याच्याही पेक्षा पुढची गंमत अशी असते, जसं 7-20 झाल्या की तसं आपणच मांडलेला पसारा आवरायला सुरू करतात. सगळे बसलेले आहेत ना ते आवरायला सुरू करतात. सगळ्याच्या सगळ्या गाई वासरं सोडली, गुरं सोडल्यानंतर धावपळ सुरू झाली. मग काय, वासरं गाईला पिण्याकरता धावायच्या, गाई एकदम घराच्या बाहेर पाळण्याकरता धावायच्या. आणि भगवान काय करायचे, त्या गवळणीच्या घरात जायचे, एकतर गाई वासरे सोडितो आणि आतमध्ये त्या घरात जायचे आणि सांगा, गवळणबाई काय करायला लागलात. काही नाही, घरातलं काम काय तुम्ही घरातलं काम करायला लागलात, तिकडं बघा तुमची गुरं सगळी सुटली आणि फिरायला लागली, आपोआपच सुटली, कशी सुटली कुणाच ठाऊक, सोडायची यांनी. आणि परत जाऊन सांगायचं आणखीन गुरं सुटलेली आहेत, कसं झालंय काय बघा म्हणायचे. गाई वासरे सोडितो येऊनी आम्हाशी सांगतो, नामदेवराय वर्णन करतात. अगं काय आहे म्हटले हा कृष्ण, असा गमतीचा आहे. गवळण बोलायला लागली, एकतर गाई वासरं स्वतः सोडतो आणि सोडून सगळी गाई वासरं बाहेर जातात. बाहेर गेल्यानंतर आपल्या आटोक्याच्या बाहेर जेव्हा जातात तेव्हा येऊन आम्हाला सांगतो गुरं सुटलेली आहेत. बघा, ही सगळ्या गवळ्यांनी विचार करायचा, ही गुरं सुटली कशी काय, इतकी चांगली बांधलेली गुरं सुटली कशी काय, कोण सोडतंय. म्हणून आपल्याच पोरांना विचारायचं, का रे तू सोडतो का. या सगळ्या पोरांनी एके दिवशी जरा थोडंसं नजर ठेवली की कोण सोडतंय बघण्याकरता, आणि हळूच त्या मुलांकडे बघण्याकरता बघायला लागले. तर भगवान कृष्ण परमात्मा ही गुरं सोडतोय हे लक्षात आलं. मग आपल्या पोरांनी त्या आईला जाऊन सांगायचं, तुम्ही जसे गोडवे गात होतात ना, ही नाटकं त्याचीच आहे, हा खोड्या सगळ्या तोच करतोय. सगळ्या गवळींनी विचार केलं. असं दुसऱ्या दिवशी काय झालं, भगवान परमात्मा रस्त्याने चाललेले होते. सगळे लीला सांगितलेले आहेत, फार गोड आहेत. भगवान असे रस्त्याने निघालेले होते. निघाले असताना नेमकं एकाच्या घराच्या समोर एका गवळणीने रांगोळ काढलेली होती.
रांगोळ काढताना गवळण आपला सगळा जीव त्याच्यामध्ये ओतत असते. कोणी स्त्री असेल, रांगोळ काढताना सगळा जीव ओतते महाराज. रांगोळ काढण्याकरता सुबकता यावी याच्याकरता तिला फार कष्ट घ्यावे लागतात. अगदी जीव ओतून ती रांगोळ काढत असते. कशा पद्धतीने, काय कोरीवाशा रांगोळ काय आहे, रांगोळी बघितली की कळते की या रांगोळीमध्ये किती जीव ओतलेला आहे, लगेच कळतं आम्हाला. आता गेल्यानंतर काही तर अशा रांगोळ्या काढतात, 4 रेघा मारतात, आम्ही त्याला म्हणतो वा काय सुंदर रांगोळ काढली आहे, पर्याय नाही आमच्याकडे. भगवान अगदी चांगली रांगोळ काढलेली होती. आता हे नामदेवरायाचे शब्द आहेत बरं का, माफी मागून बोलतो, तुम्ही काही रागाला जाऊ नका. पण भगवंतांनी काय केलं, नामदेवरायांचे शब्द आहेत. काय आहे, बाळलीला ऐकताना आपल्याला बाळच व्हावं लागेल, त्याच्याशिवाय बाळलीला पटत नाहीत. नामदेवराय म्हणतात, एका गवळणीने अंगणामध्ये अष्टदळ काढलं म्हणे, रांगोळ काढली. अष्टदळ काढिले अंगणी, अष्टदळ काढिले अंगणी. भगवान असं बघायला लागले, ती गवळण अशी काढण्यामध्ये मग्न होती आणि बघितलं आणि सहज, कोणी असेल घरामध्ये आपण आल्यानंतर रांगोळ जर चांगली काढली तर आपण काय म्हणतो, कशी वाटते रांगोळ, म्हणतो का नाही? सहज आहे. कोणती गोष्ट चांगली केल्यानंतर त्या घरातली व्यक्ती, आपण जर बाहेरचे आलो तर आपल्याला काय म्हणतात, तुम्हाला रंग दिला, आपण काय म्हणतो, कसा वाटला रंग. बांधकाम केलं, कसं वाटलं बांधकाम. किंवा घरामध्ये सोफे जरी आणून ठेवले तरी आपण म्हणतो, कसे वाटले सोफे तुम्हाला. घरामध्ये TV आणून ठेवला तरी आपण विचारतो, हा TV तुम्हाला कसा वाटला. किंवा घरामध्ये कोणतीही वस्तू आणली तर आपण सहज विचारतो, कसं वाटलं. त्या गवळणीनं सहज विचारलं, अष्टदळ काढिले अंगणी, सहज विचारलं, का रे कृष्णा इकडे. भगवान असे तुळू चालत आले. ते म्हणाले, का ग, काही नाही, हे बघ मी आत्ताच रांगोळ काढली आहे, आणखीन कोणीसुद्धा पाहिलेली नाही आहे. मला सांग बरं कृष्णा, जरा निरखून बघ, तुला कशी वाटते रे ही रांगोळ, बघ अष्टदळ काढलंय, बघ नीट बघ. भगवान असे बघायला लागले. नामदेवराय म्हणतात, या भगवंतानी अशी गंमत केली. नामदेवरायच्या शब्दात सांगतो, पुन्हा एकदा बोलतो, माफी मागून ते प्रमाण देतो. नामदेवरायचंच प्रमाण आहे. अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी, नामदेवरायचे शब्द आहेत. भगवंतांनी त्याच्यावर शू करून टाकली. काय होईल सांगा, कशी वाटली म्हणून रांगोळी विचारली, भगवान त्याच्यावर अशा पद्धतीचं सगळे घाण करून टाकतात. गवळण म्हणायला लागली, काय करावं याला. विचारायला गेल्यानंतर हे अशा पद्धतीची अवकृपा करेल काय माहिती. म्हटले सगळे लगेच त्या गवळणीने दुसऱ्या गवळणीने सांगायचं, बघ बघ म्हटले काय केलंय. ते म्हटले, अरे अरे असं कसं काय केलं, नशीब फुटकं. याला विचारायला गेले, कसे काढली म्हणून रांगोळ, यांनी अशा पद्धतीची घाण केली. म्हटले दुसरी गवळण सांगायला लागली, तरी बरं तुझ्या अंगणामध्ये रांगोळीवर तुझ्या घाण केली, इथं काहीतरी त्याने शू केली म्हणून घाण केली, ठीक आहे, तुला माहीत नाही. म्हटली एके दिवशी तर माझ्याकडं आला आणि काय घेऊन आला माहिती आहे का, अग्नी घेऊन आला. आग, अशी अग्नी घेऊन आला, एक पेटलेली अग्नी घेऊन आला. घेऊन आला अग्न तुझ्या घराशी लावीन म्हटला. तुझ्या घराला आगच लावतो म्हणायला लागला. ग काय बोलावं याला कळत नाही. याला बोलायचं म्हटलं तर म्हणतो घराला आगच लावेल. बरं नाही बोलावं तर याचं सगळं सहन करावं लागतं. ग काय करावं कळेना. बरं मोठ्याचं लेकरू, कुणी बोलायचं, कसं बोलायचं, काय सांगायचं. एकमेकीमध्ये ह्या गवळणीच्या सगळ्या चर्चा सुरू झाल्या. एक म्हणते इथं अष्टदळ काढलेलं आहे, याच्यावर घाण केली. दुसरी म्हणायला लागली आमच्या घरामध्ये आगच लावतो असं म्हणायला लागलाय. म्हटले तिसरी म्हटली, अगं माझं तर फारच अवघड झालंय. म्हटले का, काही नाही. म्हटले हा रात्रीच्या वेळेला येतो, अशा रात्रीच्या वेळेला. मग रात्रीच्या वेळेला, हो रात्रीच्या वेळेला येतो म्हणले, अंधारी लपत. आणि काय करतो माहिती आहे का, अगं माझी लेकरं एवढी लहान लहान लेकरं, आणि ही रात्रीच्या वेळेला येतो त्या लेकरं भाऊ करतो. म्हटले तुम्ही घाबरू नका, त्यानं केलंय, तुम्ही घाबरला एकदा. बघा तुम्ही पोरं अशी गमतीची असतात महाराज, ते दरवाजाच्या कडे भाऊ करतात एकदम असं करतो. म्हटले अंधारी लपत पोरे करती आकांत. नामदेवराय बाळक्रीडेमध्ये वर्णन करतात, अगं अंधाऱ्या रात्री येतो आणि एकदम भीती दाखवतो माझ्या पोराला, काही करून मोठा काहीतरी आवाज तरी काढतो, काहीतरी मोठ्याने ओरडतो तरी, की जो आवाज लहान लेकराला सहन होणार नाही असंच करतो. ग गवळणी सगळ्या एकमेकीमध्ये तक्रार करायला लागलेल्या. एक म्हणायला लागली आमची गाई वासरं सोडतो. दुसरी म्हणायला लागली अगं मी अष्टदळ किती चांगलं काढलं, घाण करून टाकली आहे ना. तिसरी म्हणायला लागली माझ्या घराला तर आग लावतोच म्हणतोय. म्हटले चौथी म्हणायला लागली माझ्या लेकरांना पोरांना सगळ्यांना घाबरवतोय. म्हटले पाचवीने सांगितलं तुझ्या लेकरांना घाबरवताना तो असा मोठ्याने ओरडतो तरी. अगं तुला काय सांगायचं, आमच्या घरामध्ये हा आला आणि काय केलं माहिती आहे का, येताना हातामध्ये काहीतरी घेऊन आला. काय घेऊन आला, मेलेला साप घेऊन आला. म्हटले मेलेला साप घेऊन आला. मेले अनोनिया साप सर्प माझ्या पोरा दावी दर्प. नामदेवराय वर्णन करतात. मेलेला साप घेऊन आला आणि ते असं
असं असं करायला लागला. पोरं काय करतील हो, मेलेला साप आल्यानंतर एक तर साप घेऊन आला म्हटल्यानंतर घाबरून गेली ग. तिने विचारलं मग त्याच्या हातात, अगं मेलेला होता तो काही खरा घेऊन येतो का? मेलेला साप घेऊन आला आणि असा घाबरावा लागला ना. म्हटले सगळ्या गवळणी काय करावं आता. कोण म्हणतं माझ्या पोरांना घाबरवतोय, कोण गवळण म्हणते की मेलेला साप टाकतोय, तिसरी म्हणायला लागली काय सांगायचं तुला. कधी कधी काय करतो माहिती आहे का, हा ऐटीत बाहेर बसतो, असा ऐटीत बाहेर बसतो आणि मग लेकरं सगळी अशी जवळ घेतो आणि त्या लेकरांना सांगतो हे बघा मी सांगतो तसं करायचं. काय, घरी जायचं आणि तुमच्या घरचं दही दूध घेऊन यायचं आणि मला खायला द्यायचं. त्यांनाच कामाला लावतो ग, आमच्या पोरांना कामाला लावतो. देवा पोरा समस्त गोरस आणारे समस्त म्हणतो. सगळ्या पोरांना म्हणतो जा घरी आणि गोरस घेऊन या. गोरस या शब्दाचा अर्थ आहे दही दूध तूप लोणी घेऊन या. बरं त्याच्यामध्ये सुद्धा जरा कमी आणलं तर त्यांना मारतो म्हटले. हे पोरांनी काय करावं नाही करावं तर भीती दाखवतो. भाऊ ठरलेलंच आहे, काय करावं कळत नाही. पाचवी आणखीन एखादी आली आणि तिने सांगितलं मला तर असं वाटतं तुमच्या सगळ्यापेक्षा तुमचं जरा थोडं तरी बरंच, माझं फारच कठीण केलं येणं. म्हणलं काय झालं तुझं, काय झालं. आमच्या घराला आग लावली म्हणतो, दुसरी म्हणते अष्टदळावर पाणी टाकलं म्हणतोय, तिसरी म्हणते इथं आमच्या पोरांना घाबरवितो, चौथी म्हणते साप दाखवितो, पाचवी म्हणते या ठिकाणी दही दूध आणायला लावतो. दुसरी म्हटली अगं सगळ्या काय झालं तुम्हाला सांगू. अगं मी झोपलेले होते रात्री आणि रात्री झोपले, बरं आम्ही नाही सगळे घरातले झोपलेले आणि सगळेच घरात झोपलेले होते आणि यांनी काय केलं माहिती आहे का, सगळे झोपलेले असताना कोळसा असतो ना तो कोळसा काळा, तो सगळा काळा कोळसा घेतला आणि आमच्या सगळ्याच्या तोंडाला लावून गेला. म्हटले रात्रीच्या वेळेला आम्ही निजलो समस्त काजळ मुखाशी लावित, सगळं तोंड आमचं काळं करून टाकलं. म्हटले सगळं तोंड काळं करून टाकलं. अशा सगळ्या खोड्या भगवंताच्या चालू होत्या. भगवान एकेकीच्या घरच्या या सगळ्या खोड्या करतायत. एकेकीच्या या खोड्यांच्या तक्रारी हळूहळू यशोदेकडे येत आहेत. ह्या खोड्या आहेत बरं का, चोऱ्या नाहीत, ह्या खोड्या आहेत. खोड्या करायला लागलाय भगवान, आधी खोड्या करतो, खोड्या करायला लागला आणि या सगळ्या खोडीच्या तक्रारी यशोदेकडे यायला लागल्या. यशोदेला काही विश्वास बसत नव्हता. यशोदेला विश्वास बसत नव्हता का, कारण या ज्या गवळणी तक्रारी करतात ना, ज्या खोड्या केल्या म्हणून तक्रारी करतात ना, त्या खोड्यामध्ये काही अर्थच नाही. ही गवळण म्हणते सगळ्या गाई वासरं सगळी सोडली. साधी गोष्ट आहे, तुझ्या घरामध्ये 1000 गाई, माझं एवढं पोरग एवढंच आहे किती ग माझा बाळकृष्ण, एवढासा लहान आहे आणि एवढ्या लहान पोराने सगळ्या गाईंच्या दोऱ्या सोडल्या, शक्य आहे का. उगे काहीतरी बोलते म्हटली. दुसरी तू म्हणायला लागली की इथं घाण केलं, अष्टदळ अंगणामध्ये काढलं आणि त्याच्यावर घाण केलं. आज असं कसं काय, त्याचं सगळं शी उरकूनच मी घेऊन पाठवते बाहेर. आणि तू म्हणते असं केलं म्हणून काहीतरी सांगत राहते. म्हटले तू म्हणायला लागली की सगळ्या पोरांना दही दूध आणायला लावतो, मी याला खाऊ घालून पाठवते आणि तुमच्या पोराला कशाला आणायला लावील का. अजिबात काही विश्वास बसेना. चौथी म्हणायला लागली भीती दाखवतो, असा कसा भीती दाखवतो. म्हटले उगीच काहीतरी सांगत राहतात तक्रारी. पाचवी म्हणायला लागली आमच्या अंगाला सगळ्या तोंडाला काळं लावलं, काजळ लावलं. हो असं म्हणते काजळ लावलं तुलाच काहीतरी नाटक आहे, स्वतः तोंड काळं करून घेतलं. यशोदेला काही विश्वास बसेना. सगळ्या गोपाळांनी विचार केला अरे यांनी इतक्या खोड्या करतोय, याच्या आईला काही विश्वास बसत नाही. ऐका, म्हणजे हा इतक्या खोड्या धडधडीत करतोय तरी याच्या आईला विश्वास बसत नाही. आम्ही काही न करताना आई म्हणते गप गप, काही आम्हाला काही करू देत नाही. म्हटले आमच्यावर मात्र आमच्या आयांचा विश्वास नाही आणि याच्यावर मात्र याच्या आईचा इतका विश्वास आहे. आपण आता काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. सगळे गोपाळ ठरवतात आपण अशी एखादी याची चूक बघायची आणि ती आईला तिथं नेऊन दाखवायची. नव्हे त्याच्यामध्ये ते दिसलेलं ती चूक आहे हे तिला कळेलच, हे दाखवायचं. म्हटले मग काय, सगळेच्या सगळे गोपाळ असे यमुनेच्या काठावर व्रजभूमीमध्ये बसलेले होते आणि व्रजभूमीमध्ये हे सगळे गोपाळ बसलेले असताना इकडं तिकडं खेळायला लागले आणि खेळता खेळता काय केलं, भगवंतानी तिथली खालची माती उचलली आणि तोंडामध्ये घातली. माती खाल्ली. माती खाल्लेली बघितल्याबरोबर गोपाळींनी विचार केला सापडलं, आपण शोधतोय. म्हटले प्रत्यक्ष पुरावा सापडलाय. म्हटले यानं माती खाल्लेली आहे, याची ही चूक झालेली आहे. म्हटले मग चला. म्हटले सगळेच्या सगळे गोपाळ धावत गेले. नामदेवराय वर्णन करतात मुले सांगती माती खातोगे श्रीपती, मुले सांगती माती खातोगे श्रीपती. सगळ्या गवळणी धावत आल्या, सगळे गोपाळ धावत आले
आणि मुलं ही लहान लहान मुलं सगळी धावत आली, यशोदेच्या जवळ आली आणि यशोदेच्या जवळ येऊन सांगायला लागली, अगं मैया काय झालं कळालं का, बाहेर ये जरा. यशोदेने विचार केला, आता काय रे म्हटले, काय आला तर इतकं ओरडत म्हटले, काही नाही, तुला माहिती आहे का तुझ्या कृष्णाने काय केलं. काय आम्ही खेळत होतो यमुनेच्या काठावर, तिथं खेळत होतो आणि खेळता खेळता भला मोठाच्या मोठा मातीचा गोळा घेतला आणि तोंडात घातला, माती खाल्ली तुझ्या पोरानी. याचे दोन्ही अर्थ घ्या आता. माती खाल्ली म्हटली तुझ्या पोरानी. यशोदेंनी सांगितलं, माती खाल्ली उगीच काय तर सांगता. पोरांनी सांगितलं, थांब. कृष्णाला धरून आणलं, यशोदेच्या जवळ उभा केलं आणि सगळ्या गोपाळांनी पुन्हा एकदा सांगितलं, तुम्ही बघ माती खाल्लेली आहे. शेवटी आता इतके सगळे बोलतात म्हटल्यानंतर थोडं का होईना दटवावं म्हणून यशोदेनी काय केलं, भगवंताचा असा कान धरला. एका हाताने कान धरला, दुसऱ्या हातात काठी घेतली. लाकूड घेऊन हातात माती खातो का पुसत. यशोदेनी पुसायला सुरुवात केली, विचारायला सुरुवात केली. नामदेवराय बाळक्रीडेमध्ये गोड वर्णन करतात. एका हाताने कान धरला, दुसऱ्या हातात काठी घेतली आणि यशोदा विचारायला लागली, का रे कृष्णा, माती खाल्ली का तू. असं मोठ्याने काठी दाखवायला लागल्यानंतर काय झालं, भावा भुलला असे खरा, कापत अशी थरथरा. बाळकृष्णाने विचार केला, आई विचारायला लागली आहे, रागवली आहे. हे पोरं सगळे आहेत, समजा इतकं रागवल्यानंतर सुद्धा जर मी घाबरलो नाही तर ही पोरं म्हणतील इथं काहीतरी घोटाळा आहे, हा काही पोरगा आई रागवायला लागली हा घाबरत नाही म्हटल्यानंतर हे सगळे काहीतरी पोरं आपल्याबद्दल वेगळं समजतील. म्हणून भगवंतानी काय केलं, घाबरायला सुरुवात केली म्हणजे कसं, कापत असे थरथर कापायला लागला. जगाचा मालक बाळकृष्ण झालेला, भावा बुललासी खरा, कापत असे थरथरा. नामदेवराय किती गोड वर्णन करतात बघा. बाळकृष्ण घाबरायला लागला, थरथर कापायला लागला. कसं शक्य आहे, हे कसं शक्य आहे. नामदेवराय म्हणतात याचं एकच कारण आहे, भावा भुललासी खरा. भावा इथला जो भावा शब्द आहे ना, तो प्रेमाकडे घेऊन जायचा आहे. यशोदेच्या अंतःकरणातला वात्सल्य भाव पाहिला आणि या भावाला भगवान परमात्मा भुलले. ती यशोदेची जी काही अवस्था आहे, आई म्हणून केलेलं जे काही कर्तव्य आहे ते बघितलं. हातात काठी घेऊन म्हणते आहे, का रे खाल्लं का, माती खाल्ली का. भगवान याच भावाला भुलले आणि घाबरायला लागले. भगवान बोलायचे असतील तर अंतःकरणात भाव लागतो. भगवान आपल्याजवळ यायचे असतील तर अंतःकरणामध्ये भाव लागतो. ज्ञानोबारायचा हरिपाठ रोज आपला पाठ आहे. भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. भावे बळे आकळे, भावाच्या बळानेच तो आकळला जातो, त्याला दुसरं कोणतंही बळ वापरलं जात नाही. भगवान आपल्याजवळ आणायचा असेल, जरा पुढं बोलतो, भगवान आपल्याकडून घाबरवायचं असेल तर याच्याकरता बळ लागतं, ते भावाचं बळ लागतं. त्याच्याशिवाय घाबरत नाही देव. याच्यापुढे भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ. तुकाराम महाराज सांगतात, अंतःकरणातला भावच याला घाबरू शकतो. हा अंतःकरणातला जो भाव आहे, काय आहे हा भाव, शुद्ध प्रेमाला भाव म्हटलं जातं. भावाची व्याख्या करताना तत्वज्ञानाने अशी सांगितली आहे, अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह त्याला म्हटलं जातं भाव. भाव शब्दाची व्याख्या, अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह त्याला भाव म्हटलं जातं. किंवा प्रेमाची पहिली अवस्था त्यालाही भाव म्हणतात आणि प्रेमाची उच्चतम अवस्था त्यालाही भाव म्हणतात. भावाचे दोन प्रकार केले. प्रेमाची पहिली अवस्था यालाही भावच म्हणा आणि प्रेमाची उच्चतम अवस्था यालाही भाव म्हणा. याच्यात थोडासा फरक असा केला आहे, प्रेमाची पहिली अवस्था असा असणारा जो भाव आहे, हा भाव अंतःकरणामध्ये निर्माण झाला की आपल्याला भगवंताकडे जावं लागतं. पण प्रेमाची उच्चतम असलेला भाव निर्माण झाला की या भावामध्ये आपल्याला तिकडे जायची गरज नाही, तोच आपल्याकडे येत असतो. आपण देवाकडे जाणं हा भावाचा पहिला प्रकार आहे. आपण देवाकडे जाणं हा भावाचा पहिला प्रकार आहे आणि देव आपल्याकडे येणं हा भावाचा दुसरा प्रकार आहे. मी आपल्याला प्रमाण देतो. ज्ञानदेव म्हणे, व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा म्हणण्यामध्ये भगवान, राणा या शब्दाचा अर्थ राजा, द्वारकेचा राजा कोण, भगवान श्रीकृष्ण परमात्मा. पांडवा घरी, पांडवांच्या घरी आहे. पांडव शब्दाने सगळे घ्या, फक्त कळण्याकरता एक नाव सांगतो, अर्जुन फक्त डोळ्यासमोर ठेवा, बाकी सगळे लावून घ्या, नाही असं नाही. द्वारकेचा राणा पांडवा घरी, अर्जुनाकडे. भगवान स्वतःहून अर्जुनाकडे येतात. जिथं जिथं भक्त भर जाऊ द्या. दुसरं प्रमाण, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुकाराम महाराज सांगतात, सुखे येतो घरा, स्वतःहून येतो, जाण्याची गरज नाही. अंतःकरणातला भाव पाहिला
आपण देवाकडे जाण्याची गरज नाही. भावाची उच्चतम अवस्था प्राप्त झाली की भगवान स्वतःहून आपल्याकडे येतात. अंतःकरणामध्ये हा भाव आहे, भावाचा उदय झाला आहे. भक्तिशास्त्रांनी भावाचं 4 पद्धतीने चिंतन केलं. एक भावोदय, दुसरं भाव संधी, तिसरं भाव शाबल्य आणि चौथं भाव शांती. ऐका, भावोदय पाहिल्याबरोबर अंतःकरणात प्रेम निर्माण होणं भावोदय. भावसंधी एकाच वेळेस 2 गोष्टी अंतःकरणात निर्माण होणं भावसंधी. भावशाबल्य एका वेळेस अनेक गोष्टी अंतःकरणात निर्माण होणं भावशाबल्य. भावशांती आपल्या ठिकाणच्या सगळ्या चिंता निघून जाणं भावशांती. मी उदाहरण देतो, तुम्हाला कळेल असं. आपल्याला फोन आला, आपण घरी आहोत, आपली पत्नी बाळंतपणाकरता माहेरी गेलेली आहे आणि नेमकं फोन आला आपल्याला. फोन आल्याबरोबर आपण फोनची वाटच बघत असतो आणि फोन आला आणि तिकडून आवाज आला, तुम्हाला मुलगा झाला. काय झालं? आनंद झाला का नाही? मुलगा झाला, आनंद झाला, याचा अर्थ भावोदय झाला. मुलगा झाला शब्द कानावर पडले, आनंद झाला, भावोदय झाला, अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला, मुलगा झालाय, आनंद झाला. एकदम आनंदाच्या भरामध्ये लगेच फोन ठेवतो, आपण खाली बाहेर जातो, पहिलं मिठाईच्या दुकानामध्ये जातो, किलो 2 किलो काय घ्यायचे तेवढे पेढे घेतो, पेढे घेऊन घरी येतो. कशात आनंद? मनात काय आहे? मुलगा झाल्याचा आनंद आहे. मनामध्ये फक्त एकच भाव आहे, काय? मुलगा झालाय, भावोदय. पेढे घेऊन घरी येतो, घरी येऊन खुर्चीवर बसतो आणि पेढे कोणाकोणाला वाटायचे याचा विचार करायला लागतो. कोणाकोणाकडे जायचं, कोणाकोणाला द्यायचे. अगोदर पेढा कुठं द्यायचा? भगवंताकडे जायचं का गुरूंकडे जायचं का घरामध्ये जायचं, वडिलांकडे, कोणाकडे जायचं याचा विचार करत असतो. तेवढ्यामध्ये पुन्हा फोन येतो आणि पुन्हा फोन आल्यानंतर फोन उचलतो आपण. फोन उचलल्यानंतर तिकडून बातमी अशी येते, अहो तुम्हाला मुलगा झाला म्हणून आम्ही बातमी सांगितली, पण आता दुसरी बातमी अशी आहे, मुलाच्या आईची तब्येत मात्र चिंताजनक आहे. बाळंतपणामध्ये खूप त्रास झाला आहे आणि आईची तब्येत म्हणजे तुमच्या बायकोची तब्येत मात्र चिंताजनक आहे. अगोदर अंतःकरणात भाव कोणता होता? आनंदाचा. आता भाव मात्र कोणता झालेला आहे? दुःखाचा, चिंतेचा. बायकोची तब्येत चिंताजनक आहे, दुःख वाटायला लागलं. पेढे वाटावे का न वाटावे या द्विधा मनस्थितीमध्ये आम्ही अडकतो. एकीकडून फोन आलाय, मुलगा झाला, आनंद झाला, एक भाव आनंदाचा निर्माण झालाय. दुसरा फोन आला, बायकोची तब्येत चिंताजनक आहे, दुसरा भाव दुःखाचा निर्माण झाला. म्हणजे एक आनंदाचा भाव आहे आणि त्याच ठिकाणी दुसरा दुःखाचा भाव आहे. असे 2 भाव एकत्रित येतात, त्याला भावसंधी असं म्हटलं जातं. संधी म्हणजे एकत्रित येणं, 2 गोष्टी एकत्रित येणं, याला संधी म्हटलं जातं. भावसंधी म्हणायचं. पहिला भावोदय, दुसरा भावसंधी. विचार करायला लागलो आपण, काय करावं? मुलगा झाल्याचा आनंद मानावा का बायकोची तब्येत चिंताजनक आहे याचं दुःख मानावं? परिस्थिती गरिबीची, आपल्याला सगळा खर्च करणं होणार आहे का? बायकोला नीट करण्याकरता काहीही करायला तयारी असं जरी आपण म्हणायला लागलो तर आपल्याकडं आहे किती याचाही आपण विचार करायला लागलो. बरं, नेमकी तब्येत चिंताजनक म्हणजे काय झालंय, याच्यातून बाहेर पडण्याचे काही मार्ग आहेत का? हा सगळा आपण विचार करायला लागलो. थोडं शांत झालो, काय करावं कळेना, द्विधा मनस्थिती झालेली. तेवढ्यामध्ये पुन्हा एकदा फोन वाजतो. अशा वेळेस फोनही काय येतात कोणास ठाऊक, पण येत राहतात. पुन्हा एकदा फोन येतो आणि पुन्हा एकदा फोन येतो, फोन उचलतो. तेवढ्यामध्ये तिकडून आणखीन एक आवाज असा येतो, अहो तुम्हाला मुलगा झाला असं आम्ही पहिल्यांदा सांगितलं, नंतर तुमच्या बायकोची तब्येत चिंताजनक आहे असं सांगितलं, पण आता आणखीन एक आनंदाची गोष्ट अशी आहे की मुलाच्या मामाने त्याची असलेली सगळी प्रॉपर्टी तुमच्या मुलाच्या नावाने केली आहे. उगं म्हणतोय बरं का, असं काही खरं नसतंय उगा. तुम्हाला माझ्या बाबतीत तर अजिबात नाही, तुम्हाला वाटेल आपलं सांगा, असं काही झालेलं नाही, पण एक सांगतो उगा. तो किती आनंद झाला बरं तुम्हाला. मुलाच्या मामाने सगळी प्रॉपर्टी मुलाच्या नावाने केली आहे म्हटल्यानंतर काय झाला? सगळा आनंद झाला. पुन्हा एवढा सगळी आपल्याला प्रॉपर्टी मिळायला लागली. आपल्या मुलाच्या मामाने आपल्याला एवढी सगळी आपल्या मुलाच्या नावाने प्रॉपर्टी केली, सगळीकडे आनंद. अरे काय करावं, हे आणखीन एक भाव तयार झाला, याला भावशाबल्य म्हणा. मुलगा झाल्याचा आनंद भावोदय. मुलगा झाल्याचा आनंद आहे पण बायकोची तब्येत चिंताजनक आहे, भावसंधी. मुलगा झाल्याचा आनंद आहे, बायकोची तब्येत चिंताजनक आहे. याच्यामध्ये तिसरी बातमी कळाली, मुलाच्या मामाने सगळी प्रॉपर्टी मुलाच्या नावाने केलेली आहे. आणखीन एक भाव आला, म्हणजे 3 भाव एकत्रित आले, भावशाबल्य याला म्हटलं जातं.
विचार करायला लागलो, काय करावं. मुलगा झाला एकीकडून, मुलाच्या नावाने प्रॉपर्टी आली, आपलं दारिद्र्य संपलं, आता आपल्याला चांगले दिवस आले, असा सगळा आपण विचार करत असतो. पण कुठंतरी मनात आणखीन एक छोटीशी उमग येतेच, बायकोची तब्येत चिंताजनक आहे, काय करता येईल, काय करता येईल. म्हणजे आनंद भरपूर आहे, पण तिथं थोडं दुःख तरी आतमध्ये आहेच, बायकोची तब्येत चिंताजनक आहे. तेवढ्यामध्ये पुन्हा चौथा फोन येतो, आता शेवटचा आहे, काळजी करू नका. चौथा फोन येतो आणि पुन्हा एकदा फोन येतो आणि फोन उचलून आपण विचारतो काय झालं. तिकडून आवाज येतो, मुलगा झाल्याचा आनंद आम्ही सांगितला, मुलगा झाल्याबरोबर तुमच्या बायकोची तब्येत चिंताजनक आहे असे सांगितली, मुलाच्या मामाने सर्व प्रॉपर्टी मुलाच्या नावाने केली असे सांगितली. आणि आत्ता आणखीन एक बातमी आनंदाची तुम्हाला अशी द्यायची आहे, आत्ताच डॉक्टरनी सांगितलंय की जी चिंताजनक तुमच्या बायकोची तब्येत होती ना, आता मात्र काळजी करायचं काम नाही असं सांगितलेलं आहे. काळजी करायचं काम नाही, आउट ऑफ डेंजर असं सांगितलेलं आहे. काही काळजी करायचं काम नाही, ठणठणीत अशा पद्धतीच्या त्या होतील असा आशावाद डॉक्टरनी व्यक्त केला आहे. मग काय महाराज, जी थोडी चिंता होती ना तीही चिंता निघून गेली, आपण अगदी शांत झालो. याला भावशांती म्हणा, भावशांती आहे. अगदी शांत होऊन गेलो आपण. भावोदय, भावसंधी, भावशाबल्य, भावशांती असा अंतःकरणामध्ये भाव जिथं निर्माण होतो त्या भावाचे परिणाम त्याच्या शरीरावर आपल्याला दिसायला लागतात. भाव, मुलगा झाल्याचा भाव आला, आनंद चेहरा आहे. बायकोची तब्येत चिंताजनक आहे, चेहरा दुःखी झालाय. बायकोची तब्येत चिंताजनक म्हटलेलं तेही निघून गेलंय, आपला भाव सगळा संपला, शांत झालो, चेहरा प्रसन्न झाला, आनंदी झाला. आपल्या मनात जे भाव निर्माण होतो त्याचे परिणाम शरीरावर होत असतात. यशोदा आता हातामध्ये काठी घेऊन उभी आहे आणि विचारते आहे, काय रे, खाल्ली का माती, खाल्ली का माती. भगवान म्हणतात यशोदेकडे बघताना, यशोदा आई आहे, रागाला गेलेली आई आहे असा भाव मनामध्ये निर्माण होतो. मग रागाला गेलेली आई असा भाव जेव्हा मनात निर्माण होतो तेव्हा थरथर कापणं हा शरीराचा परिणाम आहे, हा शरीराचा परिणाम आहे. आणि हा परिणाम आपण केला पाहिजे का, कारण आपण बाळ म्हणून इथं उभे आहोत, आपण काही देव म्हणून उभे नाही आहेत. त्यामुळे माझ्या शरीरावर हा परिणाम झाला पाहिजे. माझी आई म्हणून जर मला अशी दटवत असेल, यशोदेकडे बघताना ही आई म्हणून जर मला अशी खवळत असेल तर मी थरथर कापलं पाहिजे, तो परिणाम माझ्यावर झाला पाहिजे. आणि म्हणून भगवान परमात्मा थरथर कापायला लागले. भावा भुललासी खरा कापत असे थरथरा. नामदेवराय वर्णन करतात, मुख तेथे उघडोनी कापायला लागले, थरथर कापायला लागले. सांग खाल्ली का माती, माती खाल्ली का, मोठमोठ्याने विचारायला लागले. शेवटी बाळकृष्णाने सांगितले, हे बघ आई, तुला सांगतो, जरा बळ वेकवटलं, नाही गा आई खाल्ली नाही. खाल्ली कशी नाही, तुला सांगू का आई, हे जे सगळे तुला सांगायला लागलेत ना हे खोटं बोलतात ग, खोटं बोलतात म्हटले, खोटारडे आहेत. यशोदेने सांगितलं, असे कसे काय म्हटले, सगळेच एकत्रित आलेले आहेत आणि सगळ्यांचं खोटं कसं काय मानायचं, एखाद दुसऱ्याचं ठीक आहे पण सगळेच बोलायला लागलेत तुझ्याबद्दल. नाही नाही आई तुला माहीत नाही म्हटले, खेळताना आमच्यामध्ये एकमेकामध्ये भांडणं झाली आणि त्याच्यामुळे ही खोटं बोलायला लागलेत, खोटं बोलायला लागलेत तुला. आणि तुला सांगू का आई, यांनी ठरवून केलंय, यांनी अगोदर ठरवलंय मला असं फसवायचं म्हणून ठरवलंय. यशोदेने सांगितलं, ते काही नाही, तू मला सांग. शेवटी भगवान म्हटले, आई एक काम करू आपण. म्हटले काय, दूध का दूध और पाणी का पाणी. बरोबर आहे का नाही, म्हणजे खऱ्या खोट्याचा निवाडा. म्हटलं एक काम करू, ही सगळी पोरं काय म्हणतात मी माती खाल्ली, मी तुला म्हणतोय माती खाल्ली नाही, मग एक काम कर आई. म्हटले मी एक काम करू का, तुला तोंड उघडून दाखवू का. म्हटले तोंड उघडून दाखवतो म्हटले, मग त्याच्यामध्ये तरी तुला लक्षात येईल ना. शेषोदी बरं बरं ठीक आहे, सगळ्या पोरांना सांगितलं, थांबा रे आता मी याचं तोंड उघडूनच बघते काय आहे याच्यामध्ये, उघड तोंड म्हटले. भगवंतानी उघडू नक्की आई, हा उघड बघ बरं का आई, उघडू. अरे उघड बघ म्हणजे काय बोलतो, नाही घाबरू नको म्हणून विचारलं. भगव आई म्हणायला लागले, मी काय तुला घाबरते रे, माझ्या पोटी जन्माला आलेला मी कशी तुला घाबरते. म्हटले उगीच घाबरू नको म्हणायला लागलाय, मला काय तुझी भीती वाटायची, एवढा तू माझ्या पुढे जन्माला आलेला आणि मला शिकवायला लागला. असंच बोलतात ना सगळे, हां मला शिकवायला लागला म्हणजे शहाणपण म्हणा. म्हणले उघड तोंड म्हटल्याबरोबर बाळकृष्ण आई नक्की, हा नक्की. उघड म्हटल्याबरोबर नामदेवराय वर्णन करतात, बाळकृष्णाने मुख तेथे उघडोनी दावी तेव्हा चक्रपाणी. बाळकृष्णाने तोंड उघडला, आई बघ आ केलं आणि आ केल्याबरोबर ब्रह्मांडे देखती नामा म्हणे वेडी झाली. आ केल्याबरोबर सगळं ब्रह्मांड दर्शन, विश्वरूप दर्शन यशोदेला बाळकृष्णाच्या तोंडामध्ये दिसायला लागला.
बाळकृष्णाच्या आतमध्ये दिसायला लागलं, सगळं तोंडामध्ये दिसायला लागलं. काय दिसायला लागलं? सगळं विश्वदर्शन झालं. काय विश्वदर्शन झालं? सगळं जे म्हणून यशोदा आत्तापर्यंत लौकिकात बघत होती ते सगळंच्या सगळं बाळकृष्णाच्या तोंडामध्ये दिसायला लागलं. यशोदा बघायला लागली, काय दिसायला लागलं? हे सगळं विश्व त्याच्यात दिसायला लागलंय. एवढंच नाही, त्या संपूर्ण विश्वाचा अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालकनंदा घरी, सगळं ब्रह्मांड त्याच्या पोटामध्ये आहे. ब्रह्मांड सगळं एवढंच्या एवढं विश्व असणारं ब्रह्मांड, त्याच्यामध्ये असलेला हा सगळा आशिया खंड, त्याच्यामध्ये असलेलं हे भारत नावाचा देश यशोदेने बघितला. त्या भारत नावाच्या देशामध्ये उत्तर प्रदेश नावाचं राज्य दिसायला लागलं. त्या उत्तर प्रदेश नावाच्या राज्यामध्ये गोकुळ नावाचं गाव दिसायला लागलं. गोकुळ नावाच्या त्या गावामध्ये नंदाचा वाडा यशोदेला दिसायला लागला. त्या नंदाच्या वाड्यामध्ये अंगणामध्ये यशोदेलाच कृष्णाला पकडलेलं दिसायला लागलं. यशोदा बघायला लागली, काय आहे ते कळेना. एवढंच नाही, यशोदा बघायला लागली इकडल्या बाजूने दक्षिणेकडे काय काय ते दिसायला लागलं, उत्तरेकडे काय काय ते दिसायला लागलं, पूर्वेकडे काय काय ते दिसायला लागलं, पश्चिमेकडे काय काय ते दिसायला लागलं. एवढंच नाही, या सगळ्यामध्ये सगळं दिसायला लागलं. भारत देश दिसतोय, महाराष्ट्र राज्य दिसतंय. जरा पुढं बोलू, भगवंताची बारशी दिसते, भगवंताच्या मंदिर दिसतंय. या मंदिरामध्ये कोण प्रवचन करतोय तो दिसतोय. आणि या प्रवचनाकारामध्ये या प्रवचनात बसलेली माणसं दिसतात. त्याच्यात कोण झोपलं हेही दिसतंय, कोणी पाय असा केला हेही दिसतंय, असं म्हटलेलं तेही दिसतंय, बघा म्हटलेलं तेही दिसतंय. भगवान ती यशोदा सगळ्याकडे बघायला लागली. आणि यशोदेला हे सगळं दिसत असताना ब्रह्मांडे देखती नामा म्हणे वेडी झाली. नामदेव वर्णन करतात, वेडी झाली या शब्दाचा अर्थ आहे भ्रमिष्ट झाली. कळेना तिला काय बोलावं हे सुद्धा लक्षात येईना. करून बसलेले भगवान परमात्मा आणि यशोदा त्या भगवंताच्या तोंडाकडे बघतेय. त्या तोंडामध्ये सगळं विश्वरूप सगळं दिसायला लागलेलं आहे. काय चाललंय हे यशोदेला लक्षात येईना. नेमकं काय आहे हे, कोण आहे हे, कसं आहे हे, आणि हे नेमकं मलाच का दिसतंय, मी नेमकी कोण आहे, हा दाखविणारा नेमकं कोण आहे, आणि या दाखविणाऱ्यामध्ये आणि मी पाहणाऱ्यामध्ये काही नातं आहे का, या नात्याचा काही अर्थ आहे का, आणि याच नात्यामध्ये असं का दाखविलं झालंय काही कळेना. भ्रमिष्ट झाली, वेडी झाली, स्थिर झाली, बोलता येईना, शब्द सुचेना. भगवंताचं विश्वरूप दर्शन झालं, बोलताच येत नाही. विश्वरूप दर्शन कसं आहे बोलता येत नाही. तुम्हाला बोलू, देव कसा आहे सांगता येत नाही, शब्दाने मांडता येणार नाही. कसा आहे मांडता येणार नाही. अमुक आहे अशा पद्धतीचं सांग, काळा आहे गोरा आहे, काही बोलता येत नाही. वेदांतामध्ये याला अनिर्वचनीय असं म्हटलं जातं, बोलताच येत नाही. अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी फार गोड लिहिली आहे. किंबहुना शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू पर्ययाही संबंधू नाही येते. शब्द स्मरण करून देण्याकरता प्रसिद्ध असेल, ज्ञानोबा अमृतानुभवामध्ये सांगतात, पर्ययाही संबंधू नाही येते. पण या व्यापक असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी मात्र याचा संबंध नाही. परमात्मा सत आहे असंही म्हणता येत नाही, परमात्मा चित आहे असंही म्हणता येत नाही, परमात्मा आनंद आहे असंही म्हणता येत नाही. कारण तो शब्दसुद्धा नाही म्हटलं तरी तो परिच्छिन्नाचाच झाला. फक्त कळावं म्हणून सच्चित आनंद म्हणायची वेळ आली. जरा आणखीन बोलू, हे सगळं जग आम्हाला असं जड दुःखरूप वाटायला लागलं, आणि म्हणून जगाचं अधिष्ठान असलेला परमात्मा सच्चिदानंद आहे असं श्रुतीला सांगावं लागलं. वस्तुतः तेही बोलता येत नाही. याला सच्चिदानंद म्हणायचं का, हे सगळं असंच जड दुःखरूप वाटायला लागलं म्हणून. हे दुःखरूप तुम्ही म्हणता म्हणून हा सुखरूप सांगायची वेळ आली. मी मागे एक बोललोय आपल्याला, पुन्हा आणखीन तो विषय समोर फक्त मांडून वेदांतातला असल्यामुळे तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. आरसा आहे, आरशामध्ये आपण आपलं तोंड बघतो. मी पहिल्या दुसऱ्या दिवशी हा दृष्टांत दिलाय. आरशामध्ये तोंड बघतो आणि तोंड बघत असताना आपण म्हणतोय हे माझं काय आहे, प्रतिबिंब. त्या आरशातल्या तोंडाकडे बघून काय म्हणतो आपण, हे प्रतिबिंब. त्याला प्रतिबिंब म्हणायला लागलो म्हणून हे काय झालं, बिंब. याला बिंब हे नाव कधी आलं, ते प्रतिबिंब आहे म्हणून याला बिंब नाव आलं. वस्तुतः याला बिंब म्हणायचीही गरज नाही, ते तेच आहे. दृष्टा, दृश्य आणि दर्शन हे सगळं जग दृश्य म्हणून तुम्ही म्हणायला लागला, म्हणून याला पाहणारा कुणीतरी असला पाहिजे म्हणून मला स्वतःला द्रष्टा म्हणावं लागलं. मी द्रष्टा कधी ठरतो, हेच दृश्य ठरतं तेव्हा. आणि अशाच नेमकं भ्रमामध्ये अडकलेली काय गोंधळ तिच्या डोक्यामध्ये झाला यशोदेच्या.
काय कळेना. अहो, एखादी छोटीशी अद्भुत लीला केली तर आपल्या आया घाबरून जातात. असं कसं काय झालं, असं कसं काय झालं म्हणून विचार करतात. साधी एखादी छोटीशी क्रिया झाली आपल्याकडून तर आयांना भीती वाटायला लागते, घाबरं वाटायला लागतं. इथं तर सगळं ब्रह्मांड तोंडामध्ये दिसायला लागलं. अहो, तोंड केवढं एवढंसं, आणि त्याच्यामध्ये हे सगळं दिसायला लागल्यानंतर भ्रमिष्ठ झाली, वेडी झाली, काही बोलता येईना, बघतच राहिली, डोळे झाकून घेतले, काय समजेना काय होतंय हेही तिच्या लक्षात येईना. भगवंतांनी असं तोंड उघडून विश्वरूप दर्शन दाखवलं. ऐका आता, इथपर्यंतची कथा सगळ्याला माहिती आहे. माझा मुद्दा पुढला आहे आता चिंतनाच्या दृष्टीने. भगवंतानी हे विश्वरूप दर्शन का दाखवलं? भगवंताला असं दाखवावं का वाटायला लागलं? आणि ते यशोदेलाच का दाखवलं? भगवंतानी असं विश्वरूप दर्शन दाखवलं, ते यशोदा मैयाला का दाखवलं? याचे काही चिंतनरूपी कारणं 2-3 मी काढलेले आहेत, तेवढी सांगतो. भगवान म्हणतात मी विश्वरूप दाखवतोय, याचं कारण सांगू. माझं विश्वरूप दर्शन कोणाला दिसेल माहीत आहे? भगवान म्हणतात ज्याचं मन माझ्यात आहे ना त्यालाच विश्वरूप दर्शन होईल, दुसऱ्याला होणार नाही. ज्याचं मन माझ्यात आहे ना, तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. ज्याचं मन माझ्यात आहे त्यालाच विश्वरूप दर्शन दिसेल, अन्यथा कोणाला दिसणार नाही. जवळ असलेल्या गोपाळांना दिसलं नाही, पलीकडे असलेल्या घरातल्या कोणत्या दासी असलेल्या स्त्रियांना दिसलं नाही. हे विश्वरूप दर्शन कोणाला दिसलं? फक्त यशोदेला. भगवान म्हणतात जिचं मन किंवा ज्याचं मन माझ्यात आहे ना त्याला हे विश्वरूप दर्शन दिसेल. म्हणून भगवान यशोदेला हे विश्वरूप दर्शन दाखवतात. एक दुसरा विचार आपल्याला असा करता येईल की भगवान हे आतलं अंतरंग काय आहे हे यशोदेला दाखवतात. बरोबर आहे, अंतरंग काय आहे हे दाखवतात. आता ऐका, भगवान विचार करतात मी जिच्या पुढं उभा राहिलो आहे ती कोण आहे? माझी आई आहे. ऐका, आई आहे. आणि भगवान विचार करतात आई आहे ना, मग आपलं अंतरंग जर कोणाला दाखवायचं असेल, आपलं अंतःकरण जर कोणाला दाखवायचं असेल तर जगामध्ये आपलं अंतःकरण दाखवण्याची एकच जागा आहे आणि तिचं नाव आई. तिचं नाव आई आहे. आपल्या जगामध्ये एकच जागा अशी आहे की आपलं अंतःकरण कोणाला दाखवावं वाटत असेल. जरा आणखीन बोलू, आपल्या अंतरंगातलं जर कोणाला बोलावं वाटत असेल, जरा आणखीन माफी मागून एक बोलतो. बऱ्याचदा आपल्या गुपित काही गोष्टी असतात, गुह्य, बरोबर आहे की नाही? गुह्य गोष्टी असतात आणि त्या गुह्य गोष्टी कोणाला सांगाव्या हा मोठा प्रश्नच आहे आता अलीकडे. का? कारण ज्याला सांगेल त्याचा विश्वास राहीलच असं सांगता येत नाही, त्याला काही विश्वास दाखवता येईल असं सांगता येत नाही. आपली जी काही गुप्त गोष्ट असते, काही गुह्य गोष्टी असतात, चांगल्या असो वाईट असो काही असो, पण आता अलीकडे विश्वासार्हतेला कोणी राहिलं नाही, विश्वासार्हतेसारखं कोणी राहिलं नाही. मग आपण सांगत असलेली गोष्ट आपल्यातच राहावी, आपण सांगितलेली गोष्ट कोणालाही न कळणार नाही, किंवा आपल्या सांगितलेल्या गोष्टीवर जर कोणाचा विश्वास बसत असेल तर ती फक्त आई आहे. म्हणून आपली गुप्त अंतरंगातली गोष्ट आईला दाखवावी, की माझ्या आत काय आहे हे दाखवायचं असेल तर ते फक्त आईलाच दाखवलं पाहिजे. म्हणून भगवान तोंड उघडतात आणि विश्वरूप दर्शन दाखवतात. पटलं का नाही बघा? नाही पटलं मी तिसरं कारण सांगतो. 2 कारणं सांगितली, तिसरं सांगतो. माझं बोलणं नीट ऐका. मी एक सांगू आपल्याला, माणसाने कोणालाही फसवावं, नाहीतरी माणसाचा फसवा फसवीचा स्वभाव झाला आहे आता अलीकडे. कोणालाही मी जरा माफी मागून बोलतो, भले एखाद्या वेळेस महाराजालाही फसवा, नाही असं नाही, फसवा नाही असं नाही, हरकत नाही, कारण आता पडिले वळण इंद्रिया सकळ, नाही असं नाही, फसवण्याचा स्वभाव. दुसऱ्याला फसवताना आपण किती फसतो हे मात्र बघा नक्की. बऱ्याचदा आमच्याकडे विनोदाने जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे. म्हणजे रात्रीच्या वेळेला मुंबईचा प्रवास करायचा आहे, सिद्धेश्वरनी जायचं, कुर्डुवाडीला निघाला, सिद्धेश्वरचा प्रवास करायचा, रात्री 12 वाजताची ती ट्रेन. गेला सिद्धेश्वरनी जायचं, गेला, अहो एवढी गर्दी, प्रचंड गर्दी त्या ट्रेनला, कुठं बसायला उभा राहायला सुद्धा जागा नाही आहे, काय करावं कळेना. हा भातर भारूष त्यांनी काय केलं, एका डब्यात गेला आणि मोठ्याने ओरडला, साप निघाला, साप निघाला, साप निघाला. निघाला नसताना साप निघाला, साप निघाला, भला मोठाच्या मोठा म्हटल्याबरोबर त्या रेल्वेतल्या त्या डब्यातली सगळी लोक फटाफटा फटाफटा खाली उतरली, अख्खा डबा रिकामा झाला. तो म्हटला बस आपल्याला हेच पाहिजे होतं, कोणतंही सीट आपलंच आहे, फुल रिझर्वेशन. निवांत झोपला एका सीटवर, सगळे रिकामं झालं, फसवलं सगळ्या लोक, जिकडे तिकडे आपल्या आपल्या पद्धतीने गेली. सकाळ झाल्यानंतर उठला आणि खाली उतरला, आली मुंबई, खाली उतरला, बघतोय तर कुर्डुवाडीचं स्टेशन. TCला विचारलं, तिथल्या साहेबांनी विचारलं, अहो ही गाडी गेली नाही का, सिद्धेश्वर गेली नाही का मुंबईला? ते म्हटले गेली की. मग हा डबा कसं काय? नाही त्याच्या साप निघाला म्हणून इथंच सोडला. फसवायला निघतो आपण, ठीक आहे, फसवण्याचा स्वभाव आहे. अहो कोण कुणाला कसं फसवेल सांगता येत नाही. सगळी दुनिया आता अलीकडे फसवेगिरीवर निघाली.
कोण कोणाला फसवेल सांगता येत नाही. व्यवहारात तर प्रचंड अवघड झालं आता बाहेर व्यवहार करायचे. बघा तुम्ही बाजारामध्ये कशी व्यवहाराची डोक्याला लोक हात लावतात, काय करावं कळत नाही. मोठमोठे व्यवहार करताना कोण कुठं फसतं सांगता येत नाही. कुटुंबामध्ये फसवा फसवी चालली बाहेर. आता तरी जरा बरं आहे. पूर्वीच्या काळामध्ये ती मुली बघायचा कार्यक्रम असतो ना, त्याच्यात तर फारच फसवा फसवी. ती मधली लोक तर अशी गमतीची भेटतात, म्हणजे तिथं जायचं ना, ही सगळी जमीन आपलीच म्हणायचं. हे पूर्वी आता होतं. आता काय बघाबघीचं राहिलंच नाही, घेऊनच येतात. कुठं बघाबघीचा विषय संपला आता काही ठेवला नाही आपल्या हातात त्यांनी, काय पोरापोरांनी हे आज इकडल्या. पण पूर्वी किती फसवा फसवी असायच्या. ठीक आहे, स्वभाव आहे. आता ऐका, भगवान म्हणतात मी फसवायला लागलोय. ऐका, खरं बघायला गेलं तर मी कोण आहे आणि मी काय म्हणून वावरतोय. फसवणं कशाला म्हणतात? तसं नसताना तसं वावरणं याला फसवणं म्हणतात. तसं नसताना तसं सांगणं याला फसवणं म्हणतात. तसं नसताना तसं दाखवणं याला फसवणं म्हणतात. फसवणं शब्दाचा अर्थ हाच आहे. भगवान म्हणतात खरं बघायला गेलं तर मी व्यापक आहे, पण मी मात्र काय झालो इथं? बाळकृष्ण झालोय. सगळे गोकुळातले लोक काय म्हणतात मला? लेकरू. सगळे बाळ म्हणतात. सगळे गवळीनी काय म्हणतात? बाळ, गोपाळ, बाळ. सगळे मोठमोठी गावातली लोक बाळ म्हणतात. अहो जाऊ द्या, नंद बाबा सुद्धा मला काय म्हणतात? बाळ म्हणतात. यशोदा सुद्धा मला काय म्हणते? बाळ म्हणते. भगवान म्हणतात सगळ्यांना मी फसवलंय, मी फसवतोय, मान्य आहे. भगवंतांनी याच्यातून एक संदेश दिला. भगवान म्हणतात आपण सगळ्याला जरी फसवू शकत असलो तरी माणसाने एक मात्र नियम पाळावा. भले एखाद्या वेळेस व्यवहारामध्ये आम्हाला सगळ्याला फसवायची वेळ आली तरी पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आईला मात्र कधी फसवू नये. आपल्या आईला मात्र कधी फसवू नये. आणि जो आईला फसवतो त्याच्या जीवनाचं कधीही कल्याण होत नाही. ज्याला आईला फसवलं त्याला कधी कल्याण होत नाही. भगवान म्हणतात मी बाळ आहे हे सगळ्याला नाटकं करून जरी दाखवत असलो तरी मी बाळ नाही, मी विश्वरूप आहे हे खरं मात्र मला माझ्या आईलाच सांगितलं पाहिजे. म्हणून भगवान तोंड उघडतात आणि ब्रह्मांड दाखवतात. आणि यशोदा मैया ती ब्रह्मांड बघण्यामध्ये भ्रमिष्ट वेडी झाली, स्थिर झाली. बाळकृष्णाने ते ब्रह्मांड दाखवलं. असा एक अर्थ आपल्याला सांगितला जातो. आणखीन एक अर्थ आपल्याला असा सांगितला जातो, विश्वरूप यशोदेला दाखवलं जातं. त्याचं कारण आहे विश्वरूप पाहण्याची ताकद. विश्वरूप या शब्दाचा अर्थ ज्ञान. जरा तत्त्वज्ञानात नाही का, विश्वरूप या शब्दाचा अर्थ ज्ञान. ज्ञान हे व्यापक आहे. ज्ञानाला पाहण्याची ताकद कोणामध्ये आहे? ज्ञान बघायचं आहे, कोणी बघू शकतं? ज्ञान बघण्या, जरा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने बोलतो, कर्माची ताकद नाही ज्ञानाला बघायची, योगाची ताकद नाही ज्ञानाला बघायची. बोलू, ज्ञानाला बघायची ताकद फक्त एकातच आहे आणि तिचं नाव भक्ती. ज्ञानाला बघायची ताकद एकातच आहे, तिचं नाव भक्ती. भगवान म्हणतात मी ज्ञान आहे आणि यशोदा भक्ती आहे आणि मला बघायचं असेल तर ती भक्तीचंच ताकद आहे. म्हणून विश्वरूप दर्शन दाखवलं भगवंताने, विश्वरूप दर्शन दाखवलं. आणखीन एक विचार आपल्याला असा करता येईल. प्रापंचिक दृष्टीने कारण सांगितलं आहे. काय कारणं अनेक आहेत, भाव कितीही निघतात. भगवान म्हणतात अगं यशोदे, आई मी तुला विश्वरूप दाखवलं, आतमध्ये सगळं सगळं दाखवलं. आणि काय झालं, भगवंतांनी त्याच्यातून एक सूचित केलं. आई कसं आहे, मी बऱ्याचदा मला माहीत आहे मी तुझ्या मांडीवर बसल्यानंतर दूध पित असताना थोड्या वेळानं तू काय करते, भास्कर आता भास्कर एकटाच आहे किती पितो असं म्हणते की नाही? तू असं म्हणते की नाही? आता मला तुला दाखवायचं आहे असं आहे, मी एकटा म्हणून तू पितो असं एकटा जरी तुम्हाला समजत असली तरी मी एकटा नाही, माझ्या पोटात इतकी आहेत सगळी आणि या सगळ्याला मी दूध पाजतोय, याच्याकरता भरपूर वेळ मी तुझ्याकडून दूध पितो. हाही त्याच्यातून भगवंताला भाव सांगायचा आहे. मी एकटा खात नाही, मला ह्या सगळ्यांना पुरवावं लागतं. भगवान म्हणतात या सगळ्याला पुरवल्याशिवाय मी तृप्तच होत नाही. सगळ्याला पुरवल्याशिवाय मी तृप्त होत नाही. सगळ्यांना भोजन झाल्याशिवाय मी भोजन करत नाही. सगळ्याला मिळाल्याशिवाय मी घेत नाही. सगळ्यांना मिळालं पाहिजे आणि हे सगळे जे आहेत ना ते माझ्या पोटात आहेत आणि हे सगळे या सगळ्यांना मी दूध पाजतोय हे दाखवण्याकरता भगवंताने विश्वरूप दर्शन दाखवलं. असाही अर्थ आपल्याला केलेला दिसून येतो. आणखीन एक विचार आपल्याला असा सांगितला जातो, भगवान म्हणतात मी आईच्या हृदयातलं दूध घेतलंय, मी आईच्या हृदयातलं दूध घेतलंय. मग मी जर तिच्याकडून दूध घेतलेलं असेल तर मीही तिला काहीतरी दिलं पाहिजे. मान्य आहे, आईनं केलेल्या उपकाराची परतफेड आयुष्यामध्ये कशानेच होत नाही, हे तितकंच खरं आहे. आईनं केलेल्या परतफेड्याची उपकाराची परतफेड कशाने होत नाही. काय काय आम्ही सामान्य क्रिया करण्याचा किती जरी प्रयत्न करू शकलो, जरा आणखीन एक वाक्य बोलतो, आईने आम्हाला जीव घातलं, म्हातारपणी आम्ही तिला जीव घातलं, मान्य. आईने आम्हाला आंघोळ घातली, म्हातारपणी आम्ही तिला आंघोळ घालायला लागलो.
आईने आम्हाला लहानपणी अनेकदा स्वतः जागली आणि रात्र जागून आपली सेवा करून झोपवण्याचा प्रयत्न केला. आपणही रात्र जागून तिला झोपवण्याचा प्रयत्न करायला लागलो. मान्य होईल असं एखाद्या वेळेस करण्याचा आपण प्रयत्न करू नये असं नाही. त्या अकबर बिरबलाच्या गोष्टी सांगितल्या जातात, त्याच्यात एक उदाहरण दिलं जातं. ते बिरबलाला जेव्हा प्रधानमंत्रीपद मिळालं, म्हणजे मुख्यप्रधान झाला, आनंद होता. आणि मग घरी गेला आणि आईला सांगितलं, आई मी प्रधान झालो आहे, मुख्य आहे आता मी, काय तुला मागायचं ते माग, काय मागायचं ते माग. बिरबलांनी सांगितलं. आईने सांगितलं काही नको. नाही काही माग. नाही काही नको रे बाबा. नाही तू आज तुला माहीत नाही मी काय झालो आहे, काही माग. संध्याकाळ झालेली होती, रात्र झोपायची वेळ, काही माग. आता काय शेवटी बिरबलाच्या आईने सांगितलं, काही नाही, मला तेवढं त्या डेऱ्यातून तांब्याभर पाणी दे. काय मागणं किती सरळ आहे बघा, तांब्याभर पाणी दे. ठीक आहे. काय बिरबल म्हणाला, आई मागून मागितलं, तांब्याभर पाणी मागते म्हटले. हां नाही मला तेवढंच बस झालं म्हटले. झालं. बिरबलांनी तांब्याभर पाणी दिलं. आईने ते पाणी घेतलं. 10-15 मिनिटांनी झोपी गेले. झोपी गेल्यानंतर एक 15-20 मिनिटांनी पुन्हा आई उठली. बिरबल तो म्हटला, काय आई, जरा थोडं पाणी देतो का आणखीन. हो देतो, काही अडचण नाही. उठला, लगेच डेऱ्याजवळ गेला, पाणी घेतलं, दिलं. झालं, पाणी घेतलं, झोपी गेली. आणखीन एक अर्ध्या तासानं आई उठली आणि बिरबल विचारलं, काय आहे, जरा पाणी देतो का. आता पिली ना आई. नाही रे, आणखीन तहान लागली. बरं. पुन्हा गेला, पाणी दिलं. थोड्या वेळ झोपी गेले. आणखीन एक अर्ध्या तासानं आई उठली, म्हटले बिरबल म्हटलं, काय आहे, काही नाही, आणखीन जरा थोडं पाणी. काय आई हे, हां कितीदा मागते पाणी. अगं मला अशी झोप लागायला लागली की तू पाणी मागते, पाणी दे म्हणते. काय ही तुझी पद्धत. आता तर पाणी पिली ना, किती पाणी पिती ग. मोठ्याने बोलायला सुरुवात केली. बिरबलाच्या आईने सांगितलं, अरे बिरबल तू मला तांब्याभर पाणी देऊ शकत नाही, काय देतो म्हणतो रे मगापासून तुम्हाला. हां तुला मी तांब्याभर पाणी मागितलं आणि तू म्हणायला लागला झोप लागली मला. अरे अशा कित्येक रात्री मी तुझ्याकरता जागून काढलेले आहेत, पण तुझा झोपवण्याचा प्रयत्न केला आणि तुला आज मात्र एका रात्रीमध्ये जागर राहता येत नाही माझ्याकरता. माझ्या किती रात्री गेले असतील तुझ्याकरता, किती रात्री मी आत्तापर्यंत तुझ्याकरता जागले असतील, आणि मी तुला इतकं दिले, एवढं दिलंय, आणि तू मला जर तांब्याभर पाणी देऊ शकत नसतील तर काय तुझं प्रधानमंत्री पद तुझं लागायला लागला सांगायला. आपण कितीही केलं तरी आईचे उपकार फेडू शकत नाही. मान्य. भगवान म्हणतात हे खरं आहे, भगवंतांनी मान्य केलं. पण भगवान म्हणतात मी आईच्या हृदयातलं दूध घेतलं, मला जरी दूध देता आलं नसलं तरी माझ्या हृदयातलं विश्वरूप दर्शन दाखवणार. म्हणून भगवंतांनी तोंड उघडलं आणि ब्रह्मांड आईला दाखवलं. असाही अर्थ आपल्याकडे केला जातो. माझ्या पोटामध्ये काय ब्रह्मांड आहे, काय विश्वरूप आहे, हे मी फक्त तुला दाखवले आई. आत्तापर्यंत मी कुणाला दाखवलं नाही, कारण तितक्या ताकदीचं कोणी भेटलं नाही, आणि हे मी फक्त तुलाच दाखवण्याचं सामर्थ्य धाडस करतोय. हे बघ विश्वरूप. शेवटी भगवान म्हणतात, आई तुला मी हे विश्वरूप दाखवलं, त्याचं कारण असं आहे, त्या तृणवर्तानी मला वाऱ्याने घेऊन घाबरून ते वरती घेऊन गेला ना. तृणावर्त आपण ऐकली ती कथा. वाऱ्याच्या वावटळीमध्ये तो उचलून घेऊन गेला, आणि उचलून घेऊन गेल्यानंतर तू फार घाबरली होती आई. मी बघत होतो तुझ्याकडे, तू फार घाबरली होती, कृष्णा 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 म्हणून ओरडत होती. आणि मला तुला असं सांगायचं आहे, तो जो वारा होता ना, तो वाराच जर माझ्या पोटात आहे तर कशाला घाबरती का. भगवान म्हणतात त्याच्याकरता मी विश्वरूप दाखवलं. भगवंतांनी विश्वरूप दाखवलं. यशोदा अशी स्थिमित झालेली होती, पण भगवंतांनी हे विश्वरूप दर्शन दाखवण्याच्या अगोदर माती खाल्ली आहे. बरोबर. मग माती खाण्याचं काय कारण आहे देवाला. विश्वरूप असं दाखवता येत नव्हतं का, त्याच्याकरता माती खाण्याचं काय कारण आहे. याची कारणं काही वेगळीच सांगितली. भगवान म्हणतात मी माती का खातोय याचं कारण आहे. याचे अनेक कारण आहेत बरं का. याचं एक महत्त्वाचं कारण असं सांगितलं. भगवान म्हणतात मला पुढं थोडंसं जाऊन रजोगुणी क्रिया करायच्या आहेत. काय, मला चोरी करायची आहे, आणि चोरी करण्याकरता लोभ लागतो. आणि लोभाकरता रजोगुण लागतोय. मला चोरी करायची आहे पुढे जाऊन. आता मला चोरी करायची आहे, आणि चोरी करायची आहे करण्याकरता लोभ नावाचा दोष लागणार आहे, आणि लोभ पाहिजे असेल तर रजोगुण आला पाहिजे, आणि माझ्यात तर रजोगुण नाही, कारण मी सत्वगुणी आहे. तिन्ही गुणाच्या पलीकडे आहे. जरा आणखीन पुढे बोलायचं झालं तर गुणातीत आहे मी. मग मला थोडा रजोगुण आला पाहिजे. मग रजोगुण येण्याकरता भगवंतांनी ती माती खाल्ली की जेणेकरून रजोगुण निर्माण होईल. रजोगुण निर्माण झाली की मला चोरी करता येईल, म्हणून माती खाल्ली. आणखीन एक विचार असा सांगितला जातो. भगवान विचार करतात माझ्या पोटामध्ये 33 कोटी देवता आहेत, अनेक देवता आहेत, अनेक जण आहेत त्याच्यामध्ये. या सगळ्या देवतांनी एकदम ओरडून सांगितलं, ओ देवा, ही तुम्ही व्रजभूमीमध्ये राहताय, पण या व्रजभूमीची ही जी माती आहे ना,
ही ब्रजभूमीची माती आम्हालाही थोडीशी पाहिजे, आम्हालाही थोडीशी त्या मातीची चव पाहिजे. भगवान विचार करतात त्यांना पाहिजे ना, मग आपण खाल्ली पाहिजे म्हणजे त्यांना पोच होईल म्हटले. त्या देव तरी शांत राहतील. आतले देव, आता भगवंताच्या पोटात देव होते आणि आपल्या पोटात कावळे. महाराज 7:30 वाजले, कावळे ओरडायला लागले. आपलं असलंच आहे सगळं. मला कळतच नाही ही म्हण कुठं. सर तुम्ही शोधून काढा कुठून काढली म्हण, कोणाच ठाऊक. कावळे बघावेच म्हणतो एका पोटातले कसे असतात ते. कावळे ओरडायला लागले आपण म्हणतो. देव म्हणतात हे पोटात जे देव आहेत ते शांत होतील, माती खाल्ली. आणखीन एक विचार सांगू आपल्याला. भगवान म्हणतात काय आहे, आता मी चोरी करणार आहे, म्हणजे उद्यापासून आहे, काळजी करू नका, आताच नाही, उद्यापासून मी चोरी करणार आहे. पण चोरी करण्याकरता गेल्यानंतर, चोरल्यानंतर काय आहे, मला कोणी खवळणार आहे, मारणार आहे, नको ते आरोप प्रत्यारोप होणार आहेत. आणि तेव्हा मग मात्र मी थोडं काय केलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. शांत राहिलं पाहिजे म्हणजे मी सहन केलं पाहिजे. सहन केलं पाहिजे म्हणजे माझ्याकडे क्षमा नावाचा गुण आला पाहिजे. आणि क्षमा नावाचा गुण हा फक्त पृथ्वीकडे आहे. मग तिच्यावरची थोडी माती खाऊ म्हणजे आपल्याला सहन करण्याची शक्ती येईल, म्हणून भगवान माती खातात. असंही एक कारण सांगितलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं कारण शेवटी सांगतो. भगवान म्हणतात मी इथं या व्रजभूमीतली माती पोटामध्ये टाकतोय, याचं कारण सांगू. भगवान म्हणतात ही व्रजभूमी म्हणजे माझ्या भक्तांच्या पायाची धूळ आहे. ही व्रजभूमी म्हणजे काय आहे, माझ्या भक्तांच्या पायाची धूळ आहे. इथं कोण आहे, यशोदेचे पाय लागलेले आहेत. इथं कोण आहेत, नंदाचे पाय आहेत. इथं गोपाळाचे पाय आहेत. इथं गवळणीचे पाय आहेत. आणि या पाय लागल्याने या मातीला सगळ्याला माझ्या भक्ताच्या पायाचा स्पर्श झालेला आहे. पायाचा स्पर्श झाला याचा अर्थ पायाखालची माती आहे. ही जी माती आहे ही कोणाची आहे, पायाखालची आहे. पण कोणत्या पायाखालची, भक्तांच्या पायाखालची माती आहे. भक्तांच्या पायाखालची माती आहे. आणि भक्तांच्या पायाखालची माती संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या पायाखालची माती लागली. तुकाराम महाराज सांगतात वासनेचे बीज जळून जाय. आम्ही कॉलेजमध्ये असताना एकदा मी बोललो होतो इथंच, संतांच्या पायाखालची माती लागली की वासनेची बीज जळून जाय. मला एकाने विचारलं, म्हणले महाराज काय रस्त्याने आपण जातो, आपल्या पायाखालची माती. म्हटलं हो. संतांच्या पायाखालची माती. म्हटलं हो. मग संतांच्या पायाखालची माती लागण्याच्या ऐवजी आपल्याच पायाखालची माती आपल्याच कपाळाला लागली तर काय होईल, काय विचारतील सांगता येत नाही. बरं ते लोक आम्हालाच भेटतात, कसे भेटतात कुणाच ठाऊक नाही. आपल्या पायाखालची माती आपल्यालाच लागली तर काय होईल, माझ्या पायाखालची माती मलाच लागली तर काय होईल. म्हटलं काही नाही, तुझीच माती होईल, बाकी काही व्हायचं नाही. एका वाक्यात होतं. कारण तुझे पाय कुठे नीट आहेत काय, जाऊ नये तिकडे जाय म्हणून मोडावा तिचा पाय, वासना ओढाळ गाय गड्यानो वासना ओढाळ. भारुड सांगितलं जातं. जाऊ नये तिकडे जाय, आपले पाय काय नीट आहेत का, किती जाऊ नये म्हटलं की तिकडे जातातच. जाऊ नये तिकडे जाय, पाहू नये ते पाहाय. ही जी वासना नावाची गाय आहे ना, जाऊ नको म्हटलं जाते, पाहू नको म्हटलं की पाहते, ऐकू नको म्हटलं की ऐकते, खाऊ नको म्हटलं की खाते. बरोबर आहे. माणसाचा स्वभाव मला कळत नाही. बघा तुम्ही, आपण जर म्हटलं का नाही तिकडं जाऊ नका बरं का, बघण्यासारखं आहे, मुद्दाम असं करतात ना. तिकडे जाऊ नका म्हटलं की मुद्दाम तिकडे जाणार. ते ऐकू नका म्हटलं की असं कर. काय नेमकं चाललंय लगेच म्हणणार येतात. ही माणसाचा स्वभाव आहे, वासना ही. म्हणून पाय, संतांच्या पायाखालची माती. भगवान म्हणतात ही मी व्रजातली माती खाल्ली, म्हणजे व्रजातली माती खाल्ली नाही तर संतांच्या बद्दल माझ्या अंतःकरणात एवढं प्रेम आहे की त्यांच्या पायाखालची माती मला खाणं हेच माझं खऱ्या अर्थाचं अन्न आहे, म्हणून भगवान तिथली माती खातात. असाही अर्थ सांगितला जातो. भगवंतांनी ती मृत्तिका भक्षण करणं, त्याच्यातून यशोदेला सगळं विश्वरूप दर्शन दाखवणं. विश्वरूप दर्शन बघत असलेली जी यशोदा आहे ती यशोदा स्तिमित झालेली होती, भ्रमिष्ट झालेली आहे. काय तिला बोलावं कळेना, स्थिर झालेली, बोलताच येईना, बघता येईना, अगदी शांत झालेली. भगवंतांनी विचार केला, अरे अरे घोटाळा झाला म्हटले. का, आता आपण विश्वरूप दाखवलं, आई आपली अगदी अशी भावविभोर होऊन गेली आहे, भ्रमिष्ट झालेली आहे. आणि असं जर ही राहिली तर मला लीला करता येणार नाहीत, मला खेळता येणार नाही, मला चोऱ्या करता येणार नाही, चोऱ्याच्या तक्रारी हिच्यापर्यंत पोहोचणार नाही, हिनं मला परत त्यानंतर मारणार नाही, हे सगळं काहीच होणार नाही. मग ही पुन्हा आपल्या मूळ पदावर आली पाहिजे. मग भगवंतांनी काय केलं, ती जी ब्रह्मदृष्टी होती ती बाजूला काढली आणि योगा सामर्थ्याच्या माध्यमातून पुन्हा वात्सल्य प्रेमाची दृष्टी यशोदेवर टाकली. यशोदेवर वात्सल्य प्रेमाची दृष्टी टाकली की पुन्हा यशोदा पूर्व जागेवर आली. यशोदा अगदी अक्षी डोळे उघडून बघते तर पुन्हा तिला बाळकृष्ण नंदा घरी दिसायला लागला. बाळकृष्ण दिसायला लागला. ते ब्रह्मांड गेलं, सगळं गेलं, काही गेलं. बरं ते दिसलं होतं तेही गेलं, सगळं डोक्यातलं पुसून टाकलं. सगळं डोक्यात आणणारा तोच आणि डोक्यातलं पुसून टाकणारा
त्यामुळे विसरलो म्हणायची काळजीच नाही, त्यानंच केलंय असं म्हणायचं आणि गप्प बसायचं आपलं. सगळं पुसून टाकणारा तो, त्याने सगळं पुसून टाकलं आणि पुसून टाकलं आणि पुन्हा यशोदेने त्याच्याकडे बघितलं आणि असं कान धरलं, बघ आता तुला सांगते परत माती खायची नाही बरं का, परत माती खायची नाही. सगळे गोपाळ म्हणायला लागले, मग तर करून बसलेली होती ना, आता काय बोलायला लागली की काय कळे ना, माती खायची नाही, माती खायची नाही असं म्हणून भगवंताला सांगितलं, आता चल बाहेर चल चल म्हटले. आता भगवान विचार करायला लागले, ज्यांनी माझ्या तक्रारी केल्या का नाही, आता त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये शत्रुत्व भाव आला आहे, ते तक्रारी केल्या. आता आपण असं राहायचं नाही म्हटले, आपल्याला काम करायचं असेल तर शत्रूला मित्र केलं पाहिजे. मग या गोपाळांना मित्र केलं पाहिजे, या गोपाळांना मित्र करू आणि या मित्रांच्या बरोबर आता काहीतरी आपण चोऱ्या करायला सुरुवात करायच्या. पण याच्याकरता मित्र करायचं, तो मित्र या शब्दाचा अर्थ काय, मित्र कोणाला करायचं. भगवंतांनी मित्र गोळा केले, पण कोणते गोळा केले, मित्र शब्दाचा अर्थ काय, मित्र गोळा केले पण त्या मित्राची लक्षणं काय. भगवंतांनी मित्राबरोबर चोऱ्या केल्या, त्या चोऱ्या नेमकं कोणत्या केल्या ते सगळा मित्राचा विचार आपल्याला करायचा आहे, तो उद्याच्या प्रवचनामध्ये आपण करू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आता विश्वा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.